पुणे में जारी तेज बारिश से जनजीवन प्रभावित हुआ है, जिसके बाद पत्रकारों से बातचीत कर रहे हैं जिलाधिकारी जितेंद्र डूडी ने भारी बारिश को लेकर लोगों की सुरक्षा, शहरी इलाकों में बाढ़ से बचने के उपाय और बांध जलग्रहण क्षेत्र से जुड़ी जानकारी प्रदान की। मागचे 2 दिवसापासून घाट एरियामध्ये रेड अलर्ट आहे. येणारे 2 दिवसापर्यंत अजूनही रेड अलर्ट असणार आहे आणि इतर एरियामध्ये ऑरेंज आणि येलो अलर्टची परिस्थिती आहे. हा सर्व परिस्थिती बघता आता बाकी कुठेही काही प्रॉब्लेम अजून दिसत नाही आहे. मात्र शहरी भागामध्ये थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी जर आपण पाणी सोडलं आणि सोबत पाऊससुद्धा जास्त राहिला तर त्या परिस्थितीमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर याच्या अनुषंगाने आम्ही सतत ते सर्व जे डिपार्टमेंट्स आणि मुख्यतः इरिगेशन डिपार्टमेंटच्या कोऑर्डिनेशनमध्ये काम करत आहोत. आम्ही आधीपासूनच डॅम्समध्ये बफर ठेवला होता, कारण आधीपासूनच कल्पना होते की येणाऱ्या काळामध्ये पाऊस जास्त पडू शकतो आणि त्या परिस्थितीमध्ये डॅममध्ये आपल्याकडे बफर असला पाहिजे, जेणेकरून पाऊस जरी पडला तरी प्रवाह पाण्याचा एवढा नसला पाहिजे की पूर परिस्थिती निर्माण होतील. तर त्या अनुषंगाने आमचं सध्या कोऑर्डिनेशन चालू आहे. लोकांना आम्ही हाच आवाहन करतो की ॲज ऑफ नाव कुठल्याही प्रकारची अडचण वाटत नाही आहे. मात्र जर पाणी सतत जास्त चालू राहिलं तर त्या परिस्थितीमध्ये डॅम्सपासून जे आपण पाणी सोडतो तो विसर्ग जे आहे ते वाढण्याची शक्यता असू शकते आणि त्या परिस्थितीमध्ये जे फ्लड लाईनमध्ये लोक येतात त्यांना शिफ्ट होण्याची आवश्यकता लागू शकते. तर तेव्हा प्रशासनाद्वारे निरोप दिला जाईल तर तातडीने त्या लोकांना शिफ्ट करावा. पण ॲज ऑफ नाव त्याची आवश्यकता वाटत नाही.